मित्रांनो, मार्केटमध्ये आग लागणार आहे. MGने त्यांची नवीन EV लॉन्च केलेली आहे. ही हेक्टरचंच नाव घेऊन पुढे चाललेली आहे. MG हेक्टर टॉमोहॉक EVमध्ये मिळणार आहे. या गाडीचा पूर्ण वॉक अराउंड रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करतोय. आणि शॉर्ट्स पाहायचं असेल तर इंस्टाग्रामला नक्की व्हिजिट करा. फेसबुकला सुद्धा भरपूर व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. चला पटकन पाहूया या गाडीमध्ये काय काय पाहायला मिळतं. 13,99,000 रुपये बासची प्राइसिंग आहे. बाकी व्हेरियंटची प्राइसिंग खाली पाहायला मिळेल. ही प्राइसिंग सी सेगमेंटच्या हिशोबाने खूप व्हॅल्यू फॉर मनी ही गाडी त्याला आत्ता तरी बनवते. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. दिसायला ही गाडी तर एक नंबर मस्क्युलर वाटते, पण या गाडीला कोण EV म्हणणारच नाही अशी एवढी सुंदर बनवलेली आहे. समोर बघू शकता बिकन टाईपमध्ये LED हेडलाईट्स, MGचा लोगो इल्युमिनेटेड पाहायला मिळणार. DRL ट्विन आहेत. पुढचे सेन्सर्स दिलेले आहेत. याच्यामध्ये लेवल 2 ॲडास आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्याद्वारे भरपूर सेफ्टी फीचर्स याच्यात मिळणार आहेत. तसेच फ्रेमलेस वायपर याच्यात देण्यात आलेले आहे. 18 इंचाची डायमंड कट अलॉयज, पुढे डिस्क ब्रेक आणि कॅलिपर रेडमध्ये पाहायला मिळतात. तर 360 डिग्री कॅमेरा, LED इंडिकेटर सोबतच साईडचा कॅमेरा इथे पाहायला मिळणार. 230 mm हा ग्राउंड क्लिअरन्स, तसेच क्रोम प्लेटेड डोअर हँडल्स अलॉंग विथ रिक्वेस्ट सेन्सर बटन मिळणार आहे. रूफ रेल्स आहेत त्या ब्लॅक ग्लॉसी मिळतात, ज्यामुळे ब्लॅक गाडीला ह्या खूप उठून दिसत आहेत. पाठीमागे जर याल तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला ब्रेक्स आहेत ते डिस्कमध्ये ऑफर केलेले आहेत आणि कॅलिपरसुद्धा रेड मिळतात, त्यामुळे या गाडीला खूप शोभून दिसतात. लोअर विंडो गार्निश याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. ओके, आणि क्वार्टर पॅनलची जी ग्लास आहे ते खूप मोठे आहे, म्हणजे 7 सीटर गाडी असेल तर आतमधल्या लोकांना क्लॉस्ट्रोफोबिक अजिबात वाटणार नाही. पाठीमागे येऊया मित्रांनो. 7 सीटर गाडी असेल आणि तुम्ही जर थर्ड रो फोल्ड करणार असाल तर 528 लिटरचा बूट स्पेस मिळतो. थर्ड रो तुम्ही यूज करणार असाल आणि जर थर्ड रो यूज करणार असाल तर 192 लिटरचा बूट स्पेस मिळतो 7 सीटर गाडीमध्ये. 5 सीटर गाडी असेल तर 610 लिटरचा बूट स्पेस मिळतो. सोबतच पॉवर टेलगेटसुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. टेलगेट जर नीट तुम्ही पाहाल तर हा सिग्नेचर LED टेल लाईट्स तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतात. MGचा लोगो, वायपर वॉश, डिफॉगर आहेत. ॲडासची बॅजिंग, EVची बॅजिंग, कॅमेरा, सेन्सर्स, 2 तुम्हाला पाठीमागे फॉग लॅम्प्स पाहायला मिळतात. ही गाडी बघून तुम्हाला MG मॅजेस्टरची आठवण नक्कीच येत असेल. असा काही रिअर प्रोफाईल आहे. तर इथे तुम्हाला चार्जिंगचं ऑप्शन, AC आणि DC चार्जिंग दोन्हीचं ऑप्शन इथे देण्यात आलेलं आहे. जर तुम्ही फास्ट चार्जिंगचा यूज करणार असाल 90 किलोवॅटच्या चार्जरने तर तुम्हाला जवळजवळ 30 ते 80% चार्ज करायला 35 मिनिटात तुम्ही चार्ज करू शकता. 517 किलोमीटरची रेंज आहे मित्रांनो. आणि AC चार्जरनं चार्ज करायला 10 ते 100% नियर अबाउट 12.5 तास लागतात. तुम्ही घरीसुद्धा ही गाडी चार्ज करू शकता. 5 ऑप्शन्स दिलेत मित्रांनो चार्ज करण्यासाठी. मित्रांनो, इंटेरियर खूप सुंदर आहे. आल्मंड ब्राऊन आणि ब्लॅकमध्ये हे इंटेरियर पाहायला मिळतं. विंडसर्स टाईप आपल्याला हे स्टेअरिंग आठवण करून येणार आहे. अशा प्रकारे हॉर्न आहे. ओके, ऑटोमॅटिक वायपर्स, ऑटोमॅटिक हेडलाईट्स याच्यात मिळतात. तसेच कॉलम शिफ्टरमध्ये हा गिअर पाहताय. 9 इंचाचा हा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये रेंज, बॅटरी पर्सेंटेज हे समजणारच आहे. 15.6 इंचाचा हा इन्फोटेनमेंट सिस्टीम, इन्फिनिटीची साऊंड सिस्टीम याच्यात आपल्याला पाहायला मिळते. तसेच याच्यामध्ये 4 ड्रायव्ह मोड्स, 3 रेग्युलर ड्रायव्ह मोड्स आणि 1 कस्टम ड्रायव्ह मोड मिळतात. तसेच 4 रिजनरेटिव्ह लेवलमध्ये आपल्याला इथे ब्रेकिंग पाहायला मिळतं. सोबतच 256 कलरमध्ये इथे ॲम्बियंट लाईटिंग देण्यात आलेले आहे. 2 मोबाईल होल्डर इथे ठेवू शकता, 1 वायरलेस चार्जिंग. हे सगळे कंट्रोल्स आहेत ते ACचे आहेत. हा AC पॅनल बघा किती सुंदर आहे. फिनिशिंग, मटेरियल क्वालिटी अप्रतिम आहे. हा सुद्धा सेंटर कन्सोल बघा अप्रतिम क्वालिटीचा आहे. आर्मरेस्ट, ओके, त्याच्या आतमध्ये स्पेस टेबलचं पॉवर सॉकेट, सीट आहे चार्जिंग ऑप्शन याच्यात देण्यात आलेला आहे. तसेच हे जे सीट्स आहेत त्याची जी क्वालिटी आहे ती नेक्स्ट लेवल आहे. व्हेंटिलेटेड या सीट्स मिळतात आणि या इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल आहेत. सगळे पॉवर विंडोज आपल्याला ऑटोमॅटिक पाहायला मिळणार आहेत. असं हे सुंदर इंटेरियर मिळतं. ऑटोमॅटिक डे नाईट रिअर व्ह्यू मिरर याच्यात मिळणार आहे. व्हॉइस असिस्टेड आपल्याला पॅनोरामिक सनरूफ मिळतं आणि सनरूफच्या इथे सुद्धा आपल्याला ॲम्बियंट लाईट प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. या ठिकाणी व्हॅनिटी मिरर बघा किती मोठा आहे. ओके, सोबतच म्हणजे घरचा आरसा कमी पडतोय असं वाटतंय आणि लाईट पण दिलेली आहे मित्रांनो सनशेडवर. तर अशा प्रकारे हे इंटेरियर आहे. क्वालिटी नेक्स्ट लेवल आहे. टॉप नॉच क्वालिटीचं हे इंटेरियर MG आपल्याला देत आहे या गाडीमध्ये. चला मित्रांनो, पाठीमागे जाऊया, पाहूया. बाय द वे, थाई सपोर्ट थोडा कमी आहे. सनशेड पाहायला मिळतात. रूफला AC वेंट्स आहे. LEDमध्ये लाईट दिलेली आहे. नी रूम तर चांगला आहे नो डाऊट, पण थाई सपोर्ट मित्रांनो नक्कीच कमी आहे. आर्मरेस्ट आपल्याला पाहायला मिळतो, त्याच्यावर 2 कप होल्डर. लेदरची जी क्वालिटी आहे ती सुंदर आहे, खूप छान आहे. 60-40 स्प्लिट सीट्स आहेत. 3 ॲडजस्टेबल हेडरेस्ट. 1 टच टंबल करून जो थर्ड रो आहे तो ॲक्सेस करणार आहे. मित्रांनो, मी आत्ताच तुम्हाला सांगतो की जो थर्ड रो असतो, ओके, तो फक्त मुलांसाठीच बनलेला आहे. आणि या गाडीमध्ये सुद्धा इवन दो इट्स सी सेगमेंट कार, थर्ड रो मी दाखवतो तुम्हाला की कशा प्रकारे आहे. मी इथूनच जातो बाय द वे. तर
अरे बापरे. ओके. माझी हाईट एवढी आहे, मी स्वतःच 5'11" 6 फुटाचा आहे, तर मी बसूच शकत नाही थर्ड रोमध्ये, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. सो अशा प्रकारे आहे. पाठीमागे सुद्धा AC वेंट दिलेले आहेत आणि इथे सुद्धा लाईट मिळत आहे आपल्याला. सो मला असं वाटतं की 5 सीटर याच्यामध्ये चॉईस तुमची चांगली आहे. 7 सीटर असेल कधी 5+2 म्हणजे चिल्ड्रन असेल त्यावेळेस तुम्ही ही गाडी सिलेक्ट करा. 13,99,000 रुपये या गाडीची बास व्हेरियंटची किंमत आहे. ₹5 पर किलोमीटरच्या हिशोबाने ही बॅटरी तुम्ही रेंट करू शकता. बाकी व्हेरियंटची प्राइसिंग तुम्हाला खाली पाहायला मिळेल. 19.5 लाख रुपयात 5 सीटर आहे ती गाडी स्टार्ट होते. हे टॉप एंड व्हेरियंट आहे. टॉप एंड व्हेरियंटच आम्हाला दिलं जातं रिव्ह्यू करण्यासाठी. सो या गाडीचा पूर्ण वॉकअराउंड व्हिडिओ आहे. सर्व प्राइसिंग तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आणि कशी वाटली गाडी नक्की सांगा. बाय द वे एक मी आवर्जून सांगतो की थाय सपोर्ट पुढे आणि पाठीमागे नक्की कमी आहे मित्रांनो. शॉर्टमध्ये व्हिडिओ होता, जेव्हा गाडी चालवायला मिळेल तेव्हा तुम्हाला या सर्व गोष्टींबद्दल माहिती देण्यात येईल. 69.2 kWhची बॅटरी याच्यात पाहायला मिळते. 517 किलोमीटरची रेंज याच्यात देण्यात आलेले आहे. 151 kW आणि 310 Nmचं टॉर्क ही इलेक्ट्रिक मोटर जनरेट करते. 8.2 सेकंडमध्ये 0 to 100 करते. जेव्हा आम्हाला ही गाडी चालवायला मिळेल तेव्हा याच्याबद्दल तुम्हाला अजून माहिती देऊच.